नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत त्रिकोणाचे गुणधर्म. त्रिकोणाचे पहिला आपण शिरोलंबाचा गुणधर्म पाहणार आहोत. तर सर्वात आधी शिरोलंब म्हणजे काय हे पाहणार आहोत. शिरोलंब काय म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. आता या आकृतीमध्ये त्रिकोण ABC दिलेला आहे. तर या आकृतीमध्ये शिरोबिंदू A पासून BC ह्या बाजूवर जी रेषा काढलेली आहे, पहा ही रेषा काढलेली आहे. A आणि D हा रेषाखंड काढलेला आहे. तर हा शिरोबिंदूतून जातो आणि लंब समोरच्या बाजूवर लंब टाकतो. तर या रेषाखंडास आपण काय म्हणतो? शिरोलंब असे म्हणतो. आता त्रिकोणामध्ये असे जास्तीत जास्त आपण 3 शिरोलंब काढू शकतो. आता एक आपण काढलेला आहे AD आणि नंतर हा इथं आपण दुसरा एक काढणार आहोत. हा एक आणि हा एक, असे 3 शिरोलंब आपल्याला त्रिकोणात काढता येतात. चला तर आता पुढचं पाहूया. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात. तर आपण 3 शिरोलंब काढलेले आहेत आकृतीत दाखवल्याप्रमाणे. BP, AR आणि QC हे त्रिकोणाचे 3 शिरोलंब आहेत आणि हे काय आहेत? एकसंपाती आहेत. एकसंपाती म्हणजे काय? तिन्ही शिरोलंब एकाच बिंदूत छेदतात. आता इथं तिन्ही शिरोलंब हे G या एका बिंदूमध्ये छेदतात. ठीक आहे. त्रिकोणात दाखवलं त्रिकोण ABC चे तिन्ही शिरोलंब रेख AR, रेख CQ आणि रेख BP हे एकाच बिंदूत छेदत आहेत. नेक्स्ट पाहूया आपण. त्रिकोणाचे तिन्ही लंब दुभाजक एकसंपाती असतात. त्रिकोणाचे तिन्ही बाजूचे लंब. आता लंब दुभाजक म्हणजे काय हे पाहूया आपण. त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून, म्हणजे ही त्रिकोणाची बाजू झाली AC ही बाजू झाली. नंतर मध्यबिंदूतून म्हणजे त्रिकोणाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला AC मध्यबिंदू कोणता आहे? E आहे. इथे E आहे AC. तर ह्या ACच्या याच्यामधून जाणारे याच्यामधून जाणारी रेषा कोणती आहे? L3. तर ही काय आहे? लंब दुभाजक आहे. म्हणजे मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंब रेषेला लंब म्हणजे काटकोनात छेदत आहे. AC या लाईनवर E या बिंदूतून लाईन 3 ही लंब दुभाजक करते. आणि त्रिकोणाचा गुणधर्म काय आहे? त्रिकोणाचे तिन्ही बाजूचे लंब दुभाजक एकसंपाती असतात. म्हणजे एकाच बिंदूत छेदतात तिन्ही लंब दुभाजक. आता तिन्ही बाजूवर AB, ACA आणि या तिन्ही बाजूवर काय होतात? लंब दुभाजक आहेत आणि ते P या बिंदूत छेदतात. त्याच्यामुळे त्रिकोणाचे तिन्ही बाजूचे लंब दुभाजक हे एकसंपाती असतात. त्याच्यानंतर तिसरा नियम, त्रिकोणाचे तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. बघा, त्रिकोणाचे तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. म्हणजे आता हे मध्यगाचा नियम आहे. पहिला आपण शिकलं त्रिकोणाचा शिरोलंब, नंतर लंब दुभाजक, आता मध्यगा. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एकसंपाती असतात. आता मध्यगा म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्यासमोरील बाजूच्या मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. बघा, हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून ही रेषा चाललेली आहे. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून ही रेषा येत आहे आणि बाजूचा मध्यबिंदू काय आहे? R आहे. मध्यबिंदू R. आणि हे काय म्हणजे दोन समान विभागात विभाजन करते. BC ह्या लाईनला म्हणजे मध्यभागात, म्हणजे बाजूचे दोन भागात विभाजन करते. म्हणजे त्याला म्हणतात काय म्हणतात? त्रिकोणाची या जोडणाऱ्या रेषेखंडाला त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. तर त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा काय असतात? एकसंपाती असतात.
आता मध्यकाचा संपात बिंदूला गुरुत्व मध्य म्हणतात. काय म्हणतात? गुरुत्व मध्य. आता इथे त्रिकोणाचे 3 मध्यका आहेत, BP, QC आणि BP. तर ह्या त्रिकोणाच्या आणि हे एका बिंदूला छेदतात, तो म्हणजे G. आणि ह्या बिंदूला आपण काय म्हणतो? गुरुत्व मध्य. हे बिंदू G याला काय म्हणतो आपण? गुरुत्व मध्य म्हणतो. नंतर गुरुत्व मध्य मध्ये 2:1 गुणोत्तर विभागतो. मध्यकाला गुरुत्व मध्ये काय करतो? 2:1. म्हणजे ही जर 2 सेंटीमीटर असेल तर ही काय असेल? 1 सेंटीमीटर. गुरुत्व मध्यकाला 2:1 गुणोत्तरात विभाग येतो. पुढचा ही काय? त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एकसंपाती असतात. काय? त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एकसंपाती असतात. आता कोन दुभाजक म्हणजे काय हे पाहूया आपण पहिले. त्रिकोणाचे प्रत्येक अंतरकोन दुभागणाऱ्या किरणास कोन दुभाजक म्हणतात. बघा, त्रिकोणाचे अंतरकोन कोणते आहेत? BCB, ABC हे काय कोन आहेत. तर ह्या कोन म्हणजे या कोनाला 2 भागात विभाजन करतात. म्हणजे हा आणि हा, हे 2 कोन तयार होतात एका कोनापासून. तर हे काय? समान असतात. दुभाजक म्हणजे 2 भागात विभागणे. तर हे कोन दुभाजकतात. तर काय? तर एका रेषाखंडाने हे कोन दुभागले. तर काय आपला पुढचा नियम काय? त्रिकोणाचे तिन्ही कोन दुभाजक एकसंपाती असतात. म्हणजे काय? त्रिकोणाचे तिन्ही पण कोन दुभाजक हे एकसंपाती असतात, म्हणजे एकाच बिंदूत छेदतात. त्रिकोणाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. बघा इथे 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री हा काय समभुज त्रिकोण झाला. आणि प्रत्येक कोनाचे माप 60 डिग्री आणि प्रत्येक त्रिकोणाचे म्हणजे सर्व कोनाच्या मापाची बेरीज ही 180 अंश असते. 60 प्लस 60 प्लस 60 म्हणजे 1718 180 अंश आले. जर आपण काटकोन घेतला इथं समद्विभुज इथे 90, तर इथे 45 इथे 45 येईल, किंवा इथे 60 इथे 30, किंवा असे ह्या दोघांची बेरीज 90 आणि हा 90 असे म्हणून 180 अंश होईल. त्याच्यामुळे त्रिकोणाच्या सर्व कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता हे बघा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप व दूरस्थ अंतरकोनाची बेरीज समान असते. म्हणजे काय? इथं आता अँगल हा बाहेरचा कोन दिलाय. त्रिकोणाच्या ह्या बाह्य कोन आहे. बाह्य कोनाचे माप दूरस्थ म्हणजे दूर आहेत, हा नाहीये. हा अँगल नंबर 1 आणि 2 ह्या कोनाच्या मापाची बेरीज इतकी असते. म्हणजे अँगल 4 बरोबर 1 प्लस 2 असं येईल उत्तर. तर आज आपण त्रिकोणाचे गुणधर्म शिकले. तर आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.